विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 10 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण फॅक्ट्स देखील मी तुम्हाला सांगेन. तसंच व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देखील तुमच्यासाठी आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 2026-27 साठी 2.23 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला? ऑप्शन आहे झारखंड, हरियाणा, छत्तीसगड की यापैकी नाही. तर हे जे राज्य आहे ते आहे हरियाणा. हरियाणाचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नायब सिंह सैनी यांनी 2,23,658 कोटी खर्चासह हरियाणा बजेट 2026-27 सादर केले. हे 2025-26च्या 2,02,816 कोटींच्या सुधारणेत अंदाजापेक्षा 10.28% जास्त आहे. आता हरियाणा राज्याला आहे, तर या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. मुख्यमंत्री जे आहे ते आहे नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत प्रोफेसर असीम कुमार घोष. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. लोकसभेच्या जागा आहेत 10, राज्यसभेच्या जागा आहेत 5, तर विधानसभेच्या एकूण जागा आहेत 90. पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना 2027 साठी कोणते 2 शुभंकर अनावरण केले? आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला आवर्जून परीक्षेत विचारलेला दिसेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रगती आणि विकास. लक्षात घ्या, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे 4 डिजिटल उपकरणांचा संच लॉन्च केला आणि जनगणना 2027 साठी प्रगती आणि विकास हे शुभंकर अधिकृतपणे अनावरण केले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्सिंग कम्प्युटिंग सिडॅक ने जनगणना कार्य सुलभ करण्यासाठी आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. पुढील प्रश्न, जिओ प्लॅटफॉर्म्सने कोणाला प्रेसिडेंट इंटरनॅशनल बिझनेस म्हणून नियुक्त केले? तर ही जी नियुक्ती करण्यात आली आहे ती आहे ऑप्शन ए, डेन बेली यांची. लक्षात घ्या, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड जी रिलायन्स इंडस्ट्रियलची डिजिटल सेवा व तंत्रज्ञान शाखा आहे, त्यांनी मार्च 2026 पासून डेन बेली यांची प्रेसिडेंट इंटरनॅशनल बिझनेस म्हणून नियुक्ती केली. पुढील प्रश्न, हत्ती रिसाला महोत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर हा जो उत्सव आहे तो विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जालना येथे साजरा होणारा ऐतिहासिक हत्ती रिसाला महोत्सव यावर्षी 138 वर्षे पूर्ण झाली. हा उत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन या दिवशी याचे आयोजन केले जाते. यावेळी जालना शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. आता महाराष्ट्र आला आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला तर माहितीच असेल, देवेंद्र फडणवीस. परंतु नवीन नियुक्ती आता झाली आहे राज्यपालांची, तर त्यांचं नाव आहे जिष्णू देववर्मा आणि हा त्यांचा फोटो आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. लोकसभेच्या 48 जागा आहेत, राज्यसभेचे 19, तर विधानसभेचे एकूण 288 जागा आहेत. आणि तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओतील पहिला होमवर्क, तुम्ही मला महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या जागा किती आहेत कमेंट करा. पुढील प्रश्न, लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटी कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित संरक्षण पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली? तर या बनल्या आहेत कृती के कंठ. लक्षात घ्या, सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या सीईओ कृती के कंठ यांना लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या प्रतिष्ठित संरक्षण पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. पुढील प्रश्न, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कोणत्या राज्यात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे मोंटाना. लक्षात घ्या, अमेरिकेतील मोंटाना राज्यात प्रथमच महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा मोंटाना विद्यापीठाच्या मिसुला कॅम्पसमधील माईक मॅन्सफील्ड सेंटरमध्ये स्थापित करण्यात आला. पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे खेळाडू फिन ॲलनने T20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक केले? तर लक्षात घ्या, हा जो खेळाडू आहे तो आहे न्यूझीलंडचा. आणि लक्षात घ्या, सेमीफायनलमध्ये त्यांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून ते फायनलमध्ये पोहोचले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन यांनी 4 मार्च 2026 रोजी कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनलमध्ये इतिहास रचला. त्यांनी 33 चेंडू शतक ठोकून T20 वर्ल्ड कप मधील सर्वात जलद शतक केले आणि ख्रिस गेलचा 10 वर्षे जुना विक्रम मोडला. न्यूझीलंड, ज्याची कॅपिटल आहे वेलिंग्टन, करन्सी आहे न्यूझीलंड डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे ख्रिस्टोफर लुक्सॉन. पुढील प्रश्न, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? तर हे जे आयोजन होत आहे ते आहे बार्सिलोना या ठिकाणी. लक्षात घ्या, 3 मार्च 2026 रोजी संचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पेनच्या बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.
यावर्षी भारत पॅव्हलियनमध्ये 40 पेक्षा अधिक भारतीय दूरसंचार कंपन्या सहभागी झाल्या आहेत. पुढील प्रश्न, आर.एन. रवी कोणत्या राज्याचे नवे राज्यपाल झाले आहेत? तर ते झाले आहे पश्चिम बंगालचे. लक्षात घ्या, नुकत्याच झालेल्या बदलांमध्ये 7 राज्यपालांनी 2 उपराज्यपाल बदलले गेले आहेत. आता राज्य आणि राज्यपाल एकदा नजर टाकूयात. पश्चिम बंगालचे आहेत आर.एन. रवी, महाराष्ट्राचे आहेत जिष्णू देववर्मा, बिहारचे आहेत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, तामिळनाडूचे आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना प्रभारी देण्यात आला आहे, ते केरळचे राज्यपाल आहेत. तेलंगणाचे आहेत शिवप्रताप शुक्ला, हिमाचल प्रदेशचे आहेत कविंद्र गुप्ता, यानंतर नागालँडचे आहेत नंद किशोर यादव, दिल्लीमध्ये तरनजीत सिंह संधू आणि लडाखमध्ये विनय कुमार सक्सेना यांना उपराज्यपाल बनवण्यात आले आहे. आता पश्चिम बंगाल आलं होतं, तर त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गोष्टी. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत आर.एन. रवी, पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता, लोकसभेच्या जागा आहेत 42, राज्यसभेच्या जागा आहेत 16, तर विधानसभेची एकूण जागा आहेत 295. पुढील प्रश्न, राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 6 मार्च रोजी साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस दरवर्षी 6 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस दंत चिकित्सकांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि आपल्या ओरल हेल्थ मौखिकमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आणि विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट ठेवलं आहे ते आहे 500+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट अचीव करण्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करायची आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेला गती देण्यासाठी 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला? तर हे जे राज्य आहे ते आहे तेलंगणा. लक्षात घ्या, सोसायटी फॉर इलिमिनेशन ऑफ रुरल पॉवर्टीने TBIS बिट्स, पिलानी हैदराबाद, टी-हब आणि वी-हब यांच्या सहकार्याने जमिनीच्या पातळीवर महिला आणि युवांच्या नेतृत्वाखाली उपक्रमावर मजबूत लक्ष केंद्रित करून ग्रामीण उद्योजकतेला फास्ट ट्रॅक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या समर्थनाने 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला. फंडचा उद्देश 65 लाख SHG म्हणजेच स्वयं सहायता समूह महिलांना मायक्रो फायनान्स सहभागातून औपचारिक उद्योजकता आणि स्केलेबल उद्यम निर्माण करण्यासाठी स्थानांतरित करणे आहे, जो व्यापक संस्थात्मक समर्थनासह 300 निवडलेल्या उद्योजकांना समर्थन देतो. आता तेलंगणाला आहे, तर त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गोष्टी. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे हैदराबाद, लोकसभेच्या 17 जागा आहेत, राज्यसभेच्या 7, तर विधानसभेच्या एकूण 119 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, UAEच्या सेंट्रल बँकेने AI तंत्रज्ञान वापरून लॉन्च केलेले जगातील पहिले सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणते? तर हे जे क्लाउड आहे ते आहे सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर. पुढील प्रश्न, भारताची प्रमुख भू राजनीती आणि भू अर्थशास्त्र परिषद रायसीना संवाद 2026 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे पत्रकारिता. पुढील प्रश्न, पुणे रायगड जिल्ह्यात पिंपळवाडा सावळे उंच चढ जलविद्युत प्रकल्प आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर ही जी कंपनी आहे ती आहे ऑप्शन बी, चांबरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. पुढील प्रश्न, स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये इंडिया पॅव्हलियनचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. आता स्पेन आला आहे, तर लक्षात घ्या, कॅपिटल आहे मद्रिद, करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे पेद्रो सँचेज आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ॲश्मोलियन संग्रहालयाने भारतात परत केलेली कांस्य मूर्ती कोणत्या संतांची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संत तिरुमनकाई अलवार. यानंतर विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओतील तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता, अलीकडे महात्मा एक महान संचारक नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे धीरज काकडिया. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, ढोल यात्रा उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? त्रिपुरा, मणिपूर, आसाम की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करा. तसेच कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. अलीकडे कोणत्या राज्याने उच्च शिक्षण संस्थांसाठी उन्हाळ्यापूर्वी हीट वेव्ह व्यवस्थापन SOP जारी केली? ओडिसा, कॅपिटल आहे भुवनेश्वर. अलीकडे महात्मा एक महान संचारक नावाचे पुस्तक कोणी लिहिले?
तर धीरज काकडे यांनी. अलीकडे इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रवीण एम खनुजा. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट कोणती आहे? तर भारत. कोणत्या विमानतळाने सलग दुसऱ्या वर्षी 2025 ESQ सर्वोत्तम आगमन सेवा पुरस्कार जिंकला? मंगळुरू विमानतळ. अलीकडे एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवला? वाराणसी या ठिकाणी. भारताची पहिली AI संचालित कौशल्य जनगणना सक्षम कोठे सुरू करण्यात आली? मुंबई या ठिकाणी. कोणत्या राज्याने GI टॅग असलेल्या कार्बी आंगलोंग आलेची पहिली खेप लंडनला निर्यात केली? राज्य आहे आसाम. कोणत्या देशाचे राष्ट्रपती 11व्या रायसीना संवाद 2026 मध्ये मुख्य अतिथी आहेत? तर फिनलंड. पुढील प्रश्न. अलीकडे इराण विरुद्ध ऑपरेशन इपिक फ्युरी कोणत्या देशाने सुरू केले? अमेरिका. कोणत्या राज्याने 1,000 कोटींची इनोव्हेशन फंडसह महत्वाकांक्षी STI धोरण 2026-31 चे अनावरण केले? गुजरात. आंतरराष्ट्रीय निरस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा केला गेला? 5 मार्च रोजी. भारतातून परतणारी इराणी युद्धनौका श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो हल्ला करून बुडवली. तिचे नाव काय? आयरिस देना. वादग्रस्त मजकूर असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या NCERT वर्गाच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकावर बंदी घातली? तर NCERT 8वी. पुढील प्रश्न. आयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचे पुढील सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मुस्तफा होसेनी खमेनी. लडाखमधील हिमबिबट्या संरक्षणासाठी लडाख वन विभागाने कोणासोबत सामंजस्य करार केला? भारतीय लष्कर. भारतीय तटरक्षक दलासाठी ALH MK3 हेलिकॉप्टर खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला? हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड. संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी HAL सोबत करार केला? VL स्टील. भारतातील अधिकृत आधार केंद्रे नकाशावर दाखवण्यासाठी UIDAI ने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? गुगल. म्यानमारच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी कोणते पहिले मंजुरी प्रमाणपत्र दिले? तर कार्बन क्रेडिट. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर 6,000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व तुम्हाला मटेरियल मिळेल. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायची असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तसंच डेली सकाळी 6 वाजता येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. थँक्यू.